हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी काळे वाल ते असतात वाळलेले घुगऱ्या, त्या मी रात्रभर भिजत घातल्या होत्या आणि सकाळी स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्या कुकरला लावून 4 शिट्ट्या करून घेतलेल्या. तर मस्त अशा ह्या काळ्या घुगऱ्या आपल्या शिजलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. ह्या घुगऱ्यांपासून आपल्याला मस्त कालवण करायचे. घुगऱ्यांचा रस्सा मस्त असा झणझणीत गावरान पद्धतीने. तर संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल. इथे पाहू शकता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी. त्यानंतर इथे कांदा, खोबरं, लसूण हे मी भाजून घेतलेलं. कारण भाजून घेतलं ना मैत्रिणींनो, ह्या रेसिपीला खूप छान रेसिपी होती. आपण दरवेळेस कढईमध्ये तेल टाकून कांदा खोबरं परतून घेतो, पण अशा पद्धतीने जर तुम्ही भाजून घेतलं ना खूप छान कालवणाला टेस्ट येते. लसूण पण बघा मी 2 कांड्या लसणाच्या भाजून घेतल्या होत्या चांगल्या. तर आपला हे लसूण चांगला मोकळं करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचं आहे. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी नक्की करून पहा. खूप मस्त होती आणि हे काळ्यावाल्याचं कालवण खूप छान होतं. आता हे लसूण पण त्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे. त्यानंतर खोबरं मी बघा हे एवढं तुकडं घेतलेला खोबऱ्याचा पण, आणि अद्रक पण टाकून घेणार आहे कापून. थोडंसं आपण ह्याच्यातलं अर्धं टाकून द्यायचं आहे आपल्याला कापून. अशा पद्धतीने अद्रकनी कसं चांगलं असतं, भाजीला टेस्ट पण येते आणि शरीरासाठी पण अद्रक चांगलं असतं. तर तुम्ही पण टाकीत जा. तर पाहू शकता एवढा तुकडा मी साईडला ठेवून दिला आहे आणि एवढंच घेतलं आहे. जेवढं लागतं तेवढंच आपल्याला. जास्त पण अद्रक नाही टाकायचं कारण वास येतो त्याचा पण जास्त टाकल्यावर. कोथिंबीर टाकून घेऊया. आणि हे खोबऱ्याचा तुकडा बघा एवढा घेतला आहे मी भाजून. त्याचे आपल्याला तुकडे करून त्याच्यामध्ये टाकून द्यायचे अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी करून पहा. खूप छान होती. आणि तुम्ही जर एकदा केली तर परत परत अशाच पद्धतीने करणार, मला 100% गॅरंटी आहे. कारण ही रेसिपी खूप छान होती. भातासोबत भाकरीसोबत तुम्ही ही खाऊ शकता, एवढी छान होती. तर पाहू शकता कांदा आपला खोबरं पण बारीक मी चिरून घेतलेले आहे. आता हे सर्व मसाला आपल्याला छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकून घेऊया. ही भरपूर सारी मी कोथिंबीर घेतलेली ती पण टाकून दिली. त्यानंतर बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचे. आता पाहू शकता छान पेस्ट बारीक वाटून घेतलेली आहे मी. आता गॅस वळूया आणि गॅस पेटून घेते आता. आणि गॅसवर कढई ठेवून घेते मी. कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेते. मैत्रिणींनो, तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर मोहरी टाकून घ्यायची अर्धा चमचा आपल्याला. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं पण छान फुलल्याच्या नंतर थोडी कोथिंबीर वरून टाकून द्यायची तेलावर. कोथिंबीर तेलावर टाकल्याच्या नंतर कसं ते तेलामध्ये कोथिंबीरीचा आरक उतरतो आणि भाजीला एक छान टेस्ट येते. इथे मसाले बघा, किचन किंग मसाला घेतला आहे मी 1 मोठा चमचा. हळद घेतलेली आहे 2 चमचे. कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. एवढेच मसाले घेतलेत. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे तुम्ही कमी जास्त करू शकता. ते मसाले तेलावर चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर जो वाटलेला मसाला आपण कांदा खोबरं लसूण कोथिंबीर त्याच्यामध्ये मी वाटलेला मसाला टाकून दिला आहे. आणि हा मसाला आपल्याला 2-3 मिनटं चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. काळ्या घेवड्याचं कालवण मैत्रिणींनो तुम्ही अशा पद्धतीने खरंच करून बघा. वाटण असंच काढा, खूप छान होतं. तर पाहू शकता मस्त
तेल पण सुटलेलं आहे ह्या मसाल्याला, चांगला परातले गेलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता छान परतून झालेले आहेत, आपण ह्याच्यामध्ये काळे वाल घालूया। आता हे काळे वाल पण त्याच्या मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचेत, आपल्याला मिक्स करून घ्यायचे चांगलं। आणि तुम्हाला जेवढी भाजी रस्सा बनवायची तेवढं ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकून घ्या, कारण आपल्याला ही भाजी रस्सा भाजीच बनवायची आहे मैत्रिणींनो। तसं भातासोबत भाकरीसोबत चुरून खायला खूप छान लागते ही भाजी। त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत भाजी एकदा छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने। पाहू शकता भाजीला छान मस्त अशी उकळी पण आलेली आहे। वरून आता कोथिंबीर टाकून घेऊया। ते हे घुगऱ्यांचं कालवण तुम्हाला वालाचं रस्सा मस्त असं झालेला आहे आपला। तर कसं वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो। काळ्या वालाची रस्सा भाजी एवढी मस्त होती, झणझणीत होती आणि चमचमीत लागते एकदम खायला, खूप टेस्टी। अशा पद्धतीने नक्की करून पहा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा, व्हिडिओ कुठून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा। मैत्रिणींनो लाईक करायला विसरत जाऊ नका। व्हिडिओ तुम्ही पाहत जा, छोटे छोटे व्हिडिओ असतात आणि छान छान असतात, साधे सिंपल असतात माझे। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो। पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपी सोबत।